नेक्स्ट सम आपण घेतोय. सम मध्ये काय दिलेलं आहे प्रॉपर वाचून घ्या. पीडीएफ मधला आपला क्वेश्चन नंबर 2 आहे हा, म्हणजे प्रॉब्लेम 24. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, कन्सिडर अ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग अ बॉब अटॅचिंग टू अ स्ट्रिंग that oscillate under the action of force of gravity. Suppose that period of oscillation of the simple pendulum depends on its length, mass of the bob m, and acceleration due to gravity g. Using the method of dimension expression for its time period is. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला कळतंय का? त्यांनी एक पेंडुलम कन्सिडर करायला सांगितलं आपल्याला. ओके, सो सपोज की आपला पेंडुलम असा आहे, इकडे हुक अटॅच केलाय आणि त्याच्यावरती एक असा पेंडुलम आहे, आणि त्या पेंडुलम वरती त्यांनी काय दिलेलं आहे, कन्सिडर सिंपल पेंडुलम हॅव्हिंग अ बॉब अटॅच टू अ स्ट्रिंग. म्हणजे इथे ना एक असा बारकासा बॉब आहे तो अटॅच केलाय. बॉब म्हणजे एक बारकासा असा वेट आहे, ठीक आहे, जे आपल्या बिल्डिंगचे वगैरे कधी घराची वगैरे काम करताना असं असतो ना, ते विटांवरती सेंटरिंग साठी वापरतात बॉब, त्या टाइप मध्ये. म्हणजे तुम्ही एवढंच कन्सिडर करा की रस्सी आणि त्याच्यावरती एक वेट अटॅच केलाय, ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे, दॅट ऑसिलेट अंडर द ऍक्शन ऑफ अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता हा ऑसिलेट करतो. ऑसिलेट म्हणजे काय, ह्याला आता आपण इथे खेचला ना, ह्याला आता ही जी दोरी आहे ती आपण इथपर्यंत अशी आणली तर तो मूव्ह करेल. तो इथून असा मूव्ह करेल, असा ऑसिलेट करेल, इथपर्यंत जाईल, ठीक आहे. आणि ह्या पोझिशनला आल्यानंतर तो परत रिटर्न ऑसिलेट करा. म्हणजे इथून हा इकडे गेला आणि इथून असा आला. हा असा एक असतो, त्याला ऑसिलेशन बोलतात. म्हणजे शॉर्ट हा असा इथून असा पकडला ना, तो असं इथून जाईल आणि इथे येईल, तो हा झाला वन ऑसिलेशन, ठीक आहे. मग त्यांनी काय दिलेलं आहे, सपोज दॅट पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ दॅट सिंपल पेंडुलम इज डिपेंड ऑन इट्स लेंथ, मास ऑफ अ बॉब m and acceleration due to gravity g. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तो पिरियड ऑफ ऑसिलेशन आहे. पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे टाइम. म्हणजे थोडक्यात ते सांगतायत की टाइम पिरियड आहे हा कशावरती डिपेंड आहे. टाइम पिरियड इज डायरेक्टली डिपेंड ऑन लेंथ. लेंथ म्हणजे l, म्हणजे t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू l. सेम टाइपचा सम आपण घेतलेला होता. आता हे l आहे ना, या l च्या पॉवरला एक कॉन्स्टंट ऍड करायचा, बिकॉज आपल्याला त्याचा एक फॉर्म्युला बनवायचा आहे. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, टाइम पिरियड हा लेंथ वरती डिपेंड आहे. नेक्स्ट depends on its length L, mass of a bob m, that is mass वरती डिपेंड आहे, m च्या पॉवरला घ्या b, ठीक आहे. नेक्स्ट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g, t is depend on acceleration due to gravity g, g च्या पॉवरला येईल c, ठीक आहे. अशा तिघांवरती डिपेंड आहे. तर मग तिघांवरती जर तो डिपेंड असला तर मग त्याचा आता एक्सप्रेशन कसं आपण काढू शकतो, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय बनेल, ओव्हरऑल मिळून यांचा फॉर्म्युला काय बनेल. आता ह्या तीन गोष्टी आपल्याला आल्या तर त्या तिघांवरून आपण एक इक्वेशन बनवू शकतो की t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस अँड दिस. म्हणजे आपण असं लिहू शकतो की l च्या पॉवरला a इंटू m च्या पॉवरला b इंटू g च्या पॉवरला c, ठीक आहे. आता ह्याच्यावरून यांचा फॉर्म्युला क्रिएट केला तर काय होईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल ची जी साइन आहे ती जाईल आणि t इक्वल टू काय आहे, डायरेक्टली याच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचा. मग l च्या पॉवरला a इंटू m च्या पॉवरला b इंटू g च्या पॉवरला c. ओके, आता प्रत्येक जे डायमेन्शन आहेत, आता हा फॉर्म्युला झाला आपला मेन फॉर्म्युला झाला, ठीक आहे. ह्याला एक ब्रॅकेट करतो आणि इक्वेशन 1 नाव देतो. नेक्स्ट काय करायचं, आता नेक्स्ट ह्यांच्या प्रत्येकाला LMT च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा. सपोज की पहिला आहे त्याला आपण LMT च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला. नेक्स्ट सेकंड वन कॉन्स्टंट नाही घ्यायचा, कॉन्स्टंटला कधीच डायमेन्शन नसतो. ह्या लेंथचा LMT घ्यायचा. आफ्टर दॅट m चा LMT घ्यायचा. and next last one is g चा सुद्धा इथे LMT घ्यायचा. ओके, आता प्रत्येकाच्या पॉवरला बघा काय आहे, ह्याच्या पॉवरला a आहे तर a लिहायचं इथे. नेक्स्ट ह्याच्या पॉवरला b आहे तर मग इथे b लिहायचा. आणि लास्ट वन आहे त्याच्या पॉवरला c आहे तर मग इथे पॉवरला c लिहायचं. ओके, बट आता यांचे डायमेन्शन आपण काय आहेत ते तर लिहिले नाहीत, हे फक्त LMT लिहिले, बट त्यांना एक्सप्रेस नाही केलं. इथे बघा लेफ्ट साइडला गुण आहे टाइम आहे. टाइम पिरियड म्हणजे टी. टाइमला आपण कशामध्ये मेजर करू, LMT पैकी टाइमला टी मध्ये मेजर करतो. इथे लेंथ तर नाहीये आणि मास पण नाहीये, सो लेंथ आणि मासची व्हॅल्यू 0 येईल. सिमिलरली इथे एल आहे, एल म्हणजे लेंथ म्हणजे इथे एल च्या पॉवरला म्हणजे इथे मास नाहीये, मास 0 आणि टाइम सुद्धा 0. सेकंडरी इज मासला काय येईल, एल ला 0 येईल, लेंथ नाहीये मासला, टाइमला सुद्धा 0 येईल, बट एम ला 1 येईल.
आणि नाउ थर्ड वन काय दिलं इथे, थर्ड वन दिलेला आहे जी. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. जी इज व्हॉट, एक्सेलरेशन. सो व्हॉट इज एक्सेलरेशन? Acceleration is velocity upon time. Okay. So what is unit of velocity? Unit of velocity is meter per second. And upon the इथे टाइम आहे, मग त्याचा पण सेपरेट येईल, म्हणजे युनिट यांचा येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअरला कसं एक्सप्रेस करू आपण? मीटर हा लेंथचा युनिट आहे आणि सेकंड स्क्वेअर कशाचा युनिट आहे? सेकंड स्क्वेअर टाइमचा युनिट आहे, पण तो डिवाइड नाही. दॅट्स वाय इथे पॉवरला येईल -2. इथे मासच्या पॉवरला येईल 0. ओके. आता प्रत्येकाला परत सिंगल युनिट मध्ये एक्सप्रेस केलं तर काय येईल? L0 M0 T1 इक्वल टू, आता ह्या a नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा. दॅट इज a into 1 is a, नेक्स्ट a into 0 is 0, a into 0 is 0. ओके, हा झाला पहिल्याचं. सेकंडचं काय येईल? b into 0 दॅट इज 0, b into 1 दॅट इज b, and t into 0 is 0. Next, L 1 into c is c, m into c into 0 is 0. Next, c into -2 is -2c. Right? Okay. So आपण एवढं एक्सप्रेस केलंय. आता ह्यांचं कंबाईन मिळून आपण काय लिहू शकतो? कंबाईन म्हणजे आता कसं असतो, खाली जर ज्या वेळेला बेस सेम असतो ना, म्हणजे बघा इथे a ला आहे, इथे a ला आहे, इथे a ला आहे. मग आता यांचा फक्त a ला आहे तो एकदाच लिहायचा, तिघांना पण आहे ना, मग तिघांच्या बदली एकच लिहिला. आता त्यांच्या पॉवरला जी गोष्ट आहे, जी काही पॉवरला नंबर आहे, व्हेरिएबल आहे, त्यांची ऍडिशन करायची. इथे a च्या पॉवरला a आहे, इथे 0 आहे आणि इथे c आहे. तिघांची ऍडिशन केली तर काय येईल? a + 0 + c, दॅट इज ओनली a + c. ओके. नेक्स्ट m च्या पॉवरला काय येते बघा, इथे 0 आहे, इथे b आहे, इथे 0 आहे, दॅट इज m च्या पॉवरला येईल b. And next last one is t. t च्या पॉवरला इथे काय आहे? 0 आहे, इथे पण 0 आहे, पण इथे -2c आहे, मग इथे येईल -2c. हा टोटल मिळून LMT चा फॉर्म आला. ओके. आता लेफ्ट साइड आणि राइट साइड या दोन्ही साइडला तुम्हाला इथे LMT दिसत असेल, इथे पण LMT आहे आणि इथे पण LMT आहे. आता ह्या स्टेजला काय करायचं? या स्टेजला आहे ना इथे LMT, आता दोन्ही साइडला युनिट आहे, त्यांचे पॉवर आहेत ना ते कंपेअर करायचे. ठीक आहे. LMT चे दोन्ही जे पॉवर आहेत ते कंपेअर करायचे. पॉवरला बघा लेफ्ट साइडला इथे काय आहे? L च्या पॉवरला 0 आहे, इथे L च्या पॉवरला काय आहे? a + c. राइट. नेक्स्ट इज व्हॉट, कॉमा टाकून दिलं तरी चालेल. m च्या पॉवरला 0 आहे. ओके. आणि इथे m च्या पॉवरला b आहे. अँड देन लास्ट वन इज t च्या पॉवरला 1 आहे आणि t च्या पॉवरला -2c आहे. सो t च्या पॉवरला 1 आणि ह्या साइडला आहे -2c. ओके. आता इथून एक तर व्हॅल्यू भेटली आपल्याला, b ची व्हॅल्यू 0 आहे. ओके. इथून c ची व्हॅल्यू भेटेल बघा, c ची व्हॅल्यू इथून भेटेल, हा -2 इथे डिवाइडला आला तर काय भेटेल? 1/-2 इक्वल टू c. c ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, किती भेटली? -1/2. सिमिलरली इथून a ची व्हॅल्यू काढू शकतो का? हा a इथे ऍज इट इज आहे, हा +c तिकडे गेल्यावरती सबट्रॅक्ट होईल, म्हणजे -c होईल. a ऍज इट इज, मायनस पण ऍज इट इज, c च्या जागी व्हॅल्यू किती आहे? -1/2. सो फक्त c च्या जागी लिहायचा -1/2. आता याचा आन्सर किती येईल? मायनस मायनस प्लस, सो दॅट इज +1/2 इक्वल टू a. तिघांचे पण आन्सर आलेले आहेत. a चा आन्सर आलाय 1/2, b चा आन्सर आलाय 0 आणि c चा आन्सर आलाय -1/2. आता ह्या तिघांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पहिल्या इक्वेशन मध्ये पुटअप करायचा. ओके. तिघांची व्हॅल्यू आहेत त्या पहिल्या इक्वेशन मध्ये पुटअप करायचा. पुट व्हॅल्यू ऑफ a, b, c इन इक्वेशन 1. ऍक्च्युअली एवढं लिहायची गरज नाही, कारण की तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन लिहायचे आहेत. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे, सेपरेट लिहा. ओके. आता ह्या इक्वेशन 1 मध्ये पुटअप केल्यानंतर आन्सर काय येईल बघा, t ऍज इट इज, k ऍज इट इज. नेक्स्ट l च्या पॉवरला किती आहे? a आहे, तसंच l च्या पॉवरला a ची व्हॅल्यू किती आहे? +1/2. a च्या पॉवरला येईल 1/2. नेक्स्ट m च्या पॉवरला b आहे, m च्या पॉवरला b आहे. ओके. आणि b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू 0 आहे. बघा जरा, b ची व्हॅल्यू आहे 0. ठीक आहे. नेक्स्ट c ची व्हॅल्यू किती आहे? c ची व्हॅल्यू किती आहे? c नाही, LMT येईल इथे, LMT येईल. ओके. LMT c च्या पॉवरला किती आहे बघा?
LMT ना, नाही सॉरी LMG आहे, सॉरी इथे करेक्शन करा जरा. हे जी इक्वेशन घ्यायची आहे ना, K घेतलं इथे, L घेतलं, M घेतलं, आता G घ्यायचं आहे. G च्या पॉवरला आहे C ची व्हॅल्यू आहे -1/2. सो -1/2. आता इथे M च्या पॉवरला 0 तर त्याचा आन्सर किती येतो? कधी पण लक्षात घ्या, एनीथिंग त्याच्या पॉवरला 0 असला, कुठल्याही गोष्टीच्या पॉवरला 0 असला तर त्याचा आन्सर येतो 1. ठीक आहे, मग ह्याचा आन्सर 1 येईल. सो T = K इंटू L च्या पॉवरला 1/2 इंटू G च्या पॉवरला -1/2. ह्यालाच आपण कसं एक्सप्रेस करू शकतो? L च्या पॉवरला 1/2 अपॉन G च्या पॉवरला +1/2 लिहू शकतो का? इथे बघा ही पॉवर आहे ती इन्व्हर्स मध्ये, ती इन्व्हर्स मध्ये काय पॉवर डिवाइड ला गेली तर इथे प्लस ला येईल पॉवर. ठीक आहे, इथे -1/2 होता, इथे +1/2 येईल. आता 1/2 म्हणजेच रूट असतो आपला. ह्याला असं लिहायचं K डायरेक्ट दोघांना एकत्र रूट टाकला तरी चालेल. L च्या पॉवरला इथे 1/2 आहे, मग त्याला रूट लागला. G च्या पॉवरला 1/2 आहे, त्याला रूट लागला. ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्या टाइपचा कुठला ऑप्शन दिसतोय का बघा, बुक मध्ये चेक करा ह्या टाइपचा कुठला ऑप्शन आहे का. L/G फक्त हीच बघा, कॉन्स्टंट नका बघू. रूट मध्ये L/G कुठे दिसतोय का तुम्हाला ऑप्शन मध्ये? रूट मध्ये L/G, दॅट इज थर्ड ऑप्शन. ठीक आहे, सो ऑप्शन C इज करेक्ट. ऑप्शन C इज करेक्ट. पहिल्याचा आन्सर काय आला? ऑप्शन C. ओके, ह्या टाइपचे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला होमवर्कला सुद्धा देणार आहे. ठीक आहे, सगळ्या नोट डाऊन करून घ्या. ओके, सो नेक्स्ट सम बघा आता काय दिलेलं आहे. नेक्स्ट सम मध्ये दिलाय गिवन इक्वेशन 1/2 mv² = mgh where m is mass of a body, v is velocity of a body, g is gravitational acceleration and h is height. ठीक आहे, मग आता हे सगळे दिलेले आहेत आपल्याला आणि नंतर फाइंड आउट काय करायला सांगितलंय. देन द इक्वेशन इज, आता हे असं सगळं असेल, गिवन दिलेलं असेल तर मग ही जी इक्वेशन आहे ती डायमेन्शनली इनकरेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे, रॉंग आहे की नन ऑफ द अबव आहे. ह्या चौघांपैकी एक ऑप्शन आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली हा सम तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल सम आहे, बिकॉज याच्यामध्ये दिलेला काय आहे, लेफ्ट साइडला एक टर्म आहे, राईट साइडला एक टर्म आहे. दोघांचे ना फक्त युनिट कम्पेअर करायचे. युनिट कसे काय कम्पेअर करायचे? विथ द हेल्प ऑफ LMT. इथे LMT यूज करायचा आहे आणि ह्या साइडला सुद्धा LMT यूज करायचा आहे आणि दोन्ही साइडचा जो LMT चा जो युनिट आहे ना तो कम्पेअर करायचा. आणि जर सेम आला तर मग करेक्ट लिहायचा, नाही सेम आला तर इनकरेक्ट लिहायचा, किंवा अदरवाइज कुठली वेगळी ऑप्शन आली तर मग चूज करायचं याच्यापैकी. ठीक आहे, हा सम तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ज्याला जमेल असं वाटते त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि हा सम नोट डाऊन करून घ्या आणि ज्यांना नाही जमत त्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, पण सॉल्व्ह करूयात आता. लेफ्ट साइडला बघा काय आहे, लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं आहे त्यांनी गिवन मध्ये. लेफ्ट हँड साइडला दिलेलं आहे हाफ mv². सो हियर हाफ इंटू mv². ठीक आहे, आता जी लेफ्ट साइडला टर्म दिलेली आहे ना ह्याला LMT च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा. सो LMT फॉर मास अँड वेलोसिटी, म्हणजे LMT हा मास साठी आणि हा LMT वेलोसिटी साठी. ओके, आता ह्या वेळेस गेलो आपण तर काय येईल, मास. मास म्हणजे कोणाच्या पॉवरला येईल? फक्त मास म्हणजे काय असतो? मास म्हणजे वजन असतो. LMT पैकी कुठला येईल? LMT पैकी मास येईल, m च्या पॉवरला 1, L0 T0. ठीक आहे, अगेन इथे वेलोसिटीच्या पॉवरला बघा, वेलोसिटीच्या पॉवरला 2 आहे तर मग इथे 2 पण द्यायचा. आता वेलोसिटीचा युनिट काय असतो? बेसिकली वेलोसिटी काय असते? वेलोसिटी असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याला आपण बोलतो वेलोसिटी. जर युनिट काढला तर डिस्प्लेसमेंटचा येतो मीटर आणि टाइमचा येतो सेकंड. सो मीटर पर सेकंड हा युनिट असतो वेलोसिटीचा. मग ह्याला LMT मध्ये काय काय एक्सप्रेशन येईल त्याचा? मीटर असतो लेंथचा युनिट, सेकंड असतो टाइमचा युनिट, पण पॉवरला -1 येईल बिकॉज तो डिवाइडला आहे. ओके, आता सो ह्याला आपण परत सॉल्व्ह केलं फर्दर तर काय आन्सर येऊ शकतो? L च्या पॉवरला 0 आहे, M च्या पॉवरला 1 आहे आणि T च्या पॉवरला 0 आहे. ओके, नेक्स्ट इथे काय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 × 1 2, 0 × 2 0, -1 × 2 -2. सो T च्या पॉवरला -2. ठीक आहे, दोघांचा पण युनिट आता कंबाईन करायचा आणि एकदाच लिहायचं आपल्याला LMT. दोघांचा पण मिळून एकदाच लिहायचा आहे. पॉवरची ऍडिशन करायची फक्त. L बघायचे, दोन्ही साइडला L आहे, दोघांची पण पॉवर बघा. इथे काही 0 आहे आणि 2 आहे, दोघांची ऍडिशन करायची. L 0 + 2 0 + 2 केला तर किती येईल? 2 येईल.
सिमिलरली 1 प्लस 0 1, 0 मायनस 2 मायनस 2. ठीक आहे, दिस इज युनिट ऑफ LHS. आता आपण LHS चा युनिट काढलेला आहे. सिमिलरली आपल्याला RHS चा युनिट काढायचा आहे. RHS चा युनिट काय येईल? RHS. RHS ला आहे MGH. MGH ला आपण LMT मध्ये प्रत्येकाला एक्सप्रेस केला तर काय येईल? इथे लेफ्ट साइडला इथे पहिलाचा LMT, सेकंड वनचा अगेन LMT आणि थर्ड वनचा सुद्धा LMT आहे. प्रत्येकाला आता एक्सप्रेस करा. मास काय असतो? मास म्हणजे m च्या पॉवरला 1 येईल. अगेन l च्या पॉवरला 0, t च्या पॉवरला 0. g म्हणजे मगाशीच बघितलेलं आपण एक्सेलरेशन असतो. ठीक आहे, मागचा लास्ट सम झालेला त्याच्यात बघितलेला होता. पण g म्हणजे काय असतो? ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा युनिट काय असतो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये याचा युनिट असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मीटर असतो लेंथचा युनिट आणि सेकंड स्क्वेअर कशाचा युनिट असतो? सेकंड स्क्वेअर असतो टाइमचा युनिट, t च्या पॉवरला -2. आणि इथून मास इथे नसतो म्हणून मासच्या पॉवरला 0. ओके, नेक्स्ट दिलेला आहे एज म्हणजे हाईट. हाईट कशात मेजर करू आपण? लेंथ मध्ये मेजर करू. ओके, मग हाईटला इथे l ला 1 येईल, m ला 0, t ला 0. तिघांचा कंबाईन करून जर युनिट बनवला आपण तर काय येईल? LMT च्या फॉर्म मध्ये. तिघांचा कंबाईन युनिट करा. l च्या पॉवरची ऍडिशन करायची फक्त. 0 प्लस 1 प्लस 1. 0 प्लस 1 प्लस 1 किती येईल? 2 येईल. 1 प्लस 1 इज 2. m च्या पॉवरला बघा 1 आहे. 1 प्लस 0 प्लस 0. 1 प्लस 0 प्लस 0 इज 1. अगेन t ची पॉवर बघा 0 मायनस 2 प्लस 0 म्हणजे किती येईल? 0 मायनस 2 प्लस 0 म्हणजे -2 चे, बिकॉज -2 चा आहे. हा झाला आपला RHS चा आन्सर. आता बघा जरा LHS इक्वल टू RHS आले की नाही. बघा जरा दोन्ही साइडला युनिट सेम आहे की नाही. हा LHS चा युनिट आहे पहिला. दिस इज इक्वेशन 1 सपोज की, and this is equation 2. दोघांचा पण युनिट सेम आलाय. L² m1 -2 L² m1 -2. दोघांचा पण युनिट सेम आहे. मग चार ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन येईल आपला? येस, ऑप्शन सेकंड, डायमेन्शनली करेक्ट. ओके, सो नोट डाउन करून घ्या. सम नेक्स्ट सम घेऊयात आपण. ओके, सो मग आपण आता नेक्स्ट सम घेऊयात. हा सम खूपच सिंपल आहे. आपण या टाइपचा सम आहे तो घेतलेला सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे हा तुम्हाला सोप्या पद्धतीने जायला पाहिजे. तुम्ही स्वतःहून ट्राय करा. मी या समची फक्त हिंट देणार आहे आणि हा सम तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन मध्ये काय दिलं एकदा रीड करा. इफ फोर्स F, लेंथ L, टाइम T बी कन्सिडर ॲज फंडामेंटल युनिट ऑफ मास विल बी. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं काय आहे? आपला जो मास आहे ना, मास तो फोर्स वरती डिपेंड आहे, लेंथ वरती डिपेंड आहे आणि टाइम वरती डिपेंड आहे. जर आपला मास फोर्स, लेंथ आणि टाइम या तिघांवरती डिपेंड असेल तर मग आपल्या मासचं युनिट काय येईल? म्हणजे थोडक्यात आपल्याला करायचं काय आहे? मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, पहिला आहे फोर्स. फोर्सच्या पॉवरला घ्या a. ठीक आहे, कॉन्स्टंट घेतो आपण पॉवरला, बिकॉज आपल्याला युनिट काढायचं त्याच्यामुळे कॉन्स्टंट घेतो. नेक्स्ट आहे लेंथ. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. लेंथच्या पॉवरला घ्या b. थर्ड वन इज मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम t. सो t च्या पॉवरला येईल c. तिघांना मिळून कंबाईन फॉर्म्युला केला तर काय येईल? मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f च्या पॉवरला a, l च्या पॉवरला b, t च्या पॉवरला c. ओके, यांचा एक फॉर्म्युला क्रिएट केला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल ची साइन जाईल. f इक्वल टू येईल k, f च्या पॉवरला a, l च्या पॉवरला b, t च्या पॉवरला c. अँड दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. ओके, आता याच्यामध्ये प्रत्येकाला येते LMT टाकायचा आणि आन्सर काढायचा. बस, याच्या इथे LMT लागा येईल मास येईल, बाकी या दोघांना 0 येईल. k, f म्हणजे काय असतो? f म्हणजे असतो फोर्स. ठीक आहे, f म्हणजे असतो फोर्स. LMT ला काय येईल? f ला f म्हणजे असतो फोर्स. फोर्सचा युनिट काय असतो? न्यूटन. न्यूटन जाऊया. फोर्स म्हणजे काय बोलतो आपण? मास इंटू एक्सेलरेशनला आपण फोर्स बोलतो. ठीक आहे, मास इंटू एक्सेलरेशन म्हणजे फोर्स. मासचा युनिट असतो काय? kg आणि एक्सेलरेशनचा युनिट असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो LMT टाकला याच्यात आपण ते मासच्या पॉवरला 1 येईल, मीटरच्या पॉवरला 1 येईल, टाइमच्या पॉवरला -2 येईल. ठीक आहे, अगेन लेंथच्या पॉवरला LMT ला काय येईल? इथे LMT ला b आहे, इथे पॉवरला b आहे आणि इथे येईल लेंथला 1, m ला 0, t ला 0. अगेन टाइम साठीचा LMT, टाइम साठी तिघांसाठी घेतात ना. हा फोर्स साठी आहे, हा लेंथ साठी आहे आणि हा टाइम साठी आहे. टाइम ला काय येईल? t च्या पॉवरला 1 येईल,
ठीक आहे. L च्या पॉवरला 0, M च्या पॉवरला 0 आणि पॉवरला इथे C हा आहे. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करा आणि याचा आन्सर काढा. मी तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन देतोय. याचा ऑप्शन आहे C. ठीक आहे. क्रॉस चेक करा, तुम्ही ट्राय करा असं. मग हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क साठीच देतोय. मी तुम्हाला हाची प्रॉपर हिंट देतो या क्वेश्चनची. तुम्ही स्वतःहून ट्राय करा, जमेल तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे. फिजिकल क्वांटिटी इज डिनोटेड बाय दिस. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे, थोडक्यात हा फॉर्म्युला आहे आणि जी फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपल्याला ज्याचा युनिट काढायचा आहे तो या फॉर्म मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला हे बघायचं की याचा आन्सर काय येतोय आणि याचा आन्सरचा म्हणजे आन्सर म्हणजे कसा एलएमटीच्या फॉर्म मध्ये आन्सर येईल याचा. आणि तो जो एलएमटीच्या फॉर्म मध्ये आन्सर येईल ना तो कशाचा युनिट असेल म्हणजे फोर्सचा युनिट असेल, वर्कचा युनिट असेल, मोमेंटमचा युनिट असेल किंवा अँग्युलर मोमेंटमचा युनिट असेल. म्हणजे थोडक्यात काय करायचंय तुम्हाला सांगतो मी. थोडक्यात आपल्याला करायचं काय, ह्या तिघांची युनिट काय काय ते सेपरेटली बघा. पहिले तिघांचे सेपरेटली युनिट काय काय ते बघा. मासचा सेपरेटली युनिट काय, प्रेशरचा सेपरेटली युनिट काय आणि डेन्सिटीचा सेपरेटली युनिट काय. मासचा युनिट काय येईल, मासचा युनिट एलएमटी मधला काय येईल, मासचा युनिट असतो केजी. केजी म्हणजे एलएमटीच्या फॉर्म मध्ये काय येईल, एलएमटीच्या फॉर्म मध्ये मासचा युनिट काय येईल, मास इज एम. दॅट इज इथे 1 येईल, इथे 0, इथे 0. देन नंतरला कोण आहे, प्रेशर आहे. प्रेशरचा युनिट काय असतो, पहिले तो बघा प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो. प्रेशरचा फॉर्म्युला असतो ऍक्च्युली ते फोर्स अपॉन एरिया असतो. ठीक आहे. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया, बट त्याचा फोर्स असतो तो इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स असतो. ठीक आहे. इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे आपला रेग्युलर फोर्स असतो तोच. फोर्सचा युनिट बघायला गेलो तर काय असतो, फोर्सचा युनिट येतो न्यूटन. फोर्सचा युनिट असतो न्यूटन आणि एरियाचा युनिट असतो मीटर स्क्वेअर. फोर्सचा आपण मागच्या सम मध्ये एक युनिट बघितलेला होता, फोर्स कसा काढतात तो. फोर्सचा मी सेपरेट युनिट सांगतो तुम्हाला. फोर्स असतो मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स असतो मास इंटू एक्सेलरेशन, राईट. मासचा युनिट काय असतो केजी, एक्सेलरेशनचा युनिट असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो आपण फोर्सचा जर युनिट बघितला एलएमटीच्या फॉर्म मध्ये तर काय येईल, एलएमटीच्या फॉर्म मध्ये फोर्सचा युनिट काय येईल केजी. केजी म्हणजे मास, मीटर म्हणजे लेंथ, सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइम, अपॉन एरिया पण येते मीटर स्क्वेअर दिलाय. फोर्स अपॉन एरिया आहे ना, फोर्सचा युनिट हा झाला, एरियाचा युनिट इकडे घेऊया. एरिया म्हणजे एलएमटी पैकी काय येईल, राईट, एलएमटी पैकी लेंथ येईल. ठीक आहे. अपॉन मीटर स्क्वेअर म्हणजे इथे पॉवरला 2 येईल आणि इथे 0, इथे 0. टोटल मिळून प्रेशरचा युनिट काय येतो ते बघा. हा 2 वरती गेला तर सबट्रॅक्ट करेल. हे बघा एल ऍज इट इज, एलएमटी एकदा ऍज इट इज लिहायचा. ही जी खालची पॉवर आहे ना ती वरती गेल्यावरती सबट्रॅक्ट होते. म्हणजे इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. हा 2 वरती गेला तर -2 होईल. हा 2 वरती गेला तर -2 होईल. मग 1 -2, 1 -2 चा आन्सर काय येतो, 1 - 2 इज -1. ठीक आहे. हा 0 वरती गेला तर मायनस होईल म्हणजे 1 - 0. तुम्ही काय करा, वरच्यातनं खालच्याला मायनस करा. 1 - 2 किती येतो, -1 येतो. 1 - 0 किती येतो, 1 येतो. -2 - 0 किती आहे, -2 येतो. हा झाला प्रेशरचा युनिट. सिमिलरली डेन्सिटी पाहिजे आपल्याला. अगेन डेन्सिटीचा पण फॉर्म्युला बघायला लागेल. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. परत एलएमटीच्या फॉर्म मध्ये मास काय, मासचा युनिट काय येईल, m च्या पॉवरला 1 येईल. इथे 0, इथे 0. आपण व्हॉल्यूम पण आहे, एलएमटी व्हॉल्यूम पण आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, मीटर क्यूब असतो ना व्हॉल्यूमचा युनिट. व्हॉल्यूम काय असतो आपला, मीटर क्यूब मध्ये असतो. मीटर क्यूब म्हणजे लेंथच्या पॉवरला 3, m च्या पॉवरला 0, t च्या पॉवरला 0. ओव्हरऑल मिळून जर यांचा एकच फॉर्म मध्ये युनिट लिहिला तर काय येईल, हा 3 वरती सबट्रॅक्ट झाला तर येईल -3. 0 वरती सबट्रॅक्ट झाला तर येईल 1च, कारण की 1 - 0 1च असतो. 0 - 0 0 असतो. ठीक आहे. मास, प्रेशर, डेन्सिटी तिघांचे पण आपण 1 2 3 युनिट काढलेले आहेत. आता या फॉर्मॅट मध्ये पुटअप करायचे युनिट आपले. ठीक आहे. फॉर्मॅट काय आहे, मास इंटू प्रेशर इंटू अपॉन मध्ये काय आहे, डेन्सिटी आहे. सो मासचा युनिट काय असतो, मासचा युनिट हा आहे L0 M1 L0 M1 T0. हा झाला मासचा युनिट. मल्टिप्लायला प्रेशर आहे, प्रेशरचा युनिट आहे
L च्या पॉवरला आहे -1, M च्या पॉवरला आहे 1, ओके, आणि T च्या पॉवरला काय आहे -2, राईट. अगेन डिवाइडला काय आहे, डिवाइडला आहे डेन्सिटी. ठीक आहे, डेन्सिटीचा युनिट आपण आताच काढलाय, काय तो L रेस टू दी पॉवर -3, L रेस टू दी पॉवर -3, M रेस टू दी पॉवर 1 आणि T रेस टू दी पॉवर 0. आता या तिघांचा मल्टिप्लाय करा आणि एकत्र युनिट काढा. म्हणजे कसं काय काढायचं आहे, इथे पॉवरची ऍडिशन करायची. L ला बघा इथे 0 आहे, इथे -1 आहे. 0 -1 किती येईल, -1 येईल. वरती एकदा LMT चा एक फायनल फॉर्म घ्या, खाली पण फायनल फॉर्म घ्या आणि आन्सर करा. मी तुम्हाला हिंट देतोय. हिंट म्हणजे आता हिंट बोलत समज सॉल्व्ह केला. ठीक आहे, तुम्हाला जमत असेल तर स्वतःहून ट्राय करा. 0 -1 किती येईल, -1 येईल. 1 + 1 किती येईल, 2 येईल. 0 - 2 येईल, -2. खाली किती आहे, -3 आहे. M चा आहे 1, T चा आहे 0. या दोघांना सॉल्व्ह केला, -3 वरती गेल्यावरती +3 होईल. +3 - 1 किती येईल, -2 येईल. ठीक आहे, अशा याच्यामध्ये तुम्हाला याचा युनिट सॉल्व्ह करायला लागेल. ठीक आहे, याचा युनिट तुम्ही स्वतःहून काढा आणि तो युनिट कशाचा आहे तो चेक करा. ठीक आहे, त्याचा युनिट काय आन्सर येईल तो चेक करा. याचा आन्सर पण मी लिहून देतो डायरेक्ट, LMT. आन्सर काय येईल याचा, आन्सर काय येईल याचा, M च्या पॉवरला येईल 1, L च्या पॉवरला येईल 2 आणि T च्या पॉवरला येईल -2. ठीक आहे, M च्या पॉवरला 1, L च्या पॉवरला 2 आणि T च्या पॉवरला -2. हा आन्सर येतोय तुमचा. आणि हा युनिट कशाचा आहे तुम्हाला तर ते पण बघायला लागेल. आता पहिली तर बघा युनिट चेक कसं करायचं तुम्हाला ते सांगतो. इथे बघा M च्या पॉवरला 1 आहे, M च्या पॉवरला 1 आहे म्हणजे काय येतं, M कशाचा युनिट असतो, M म्हणजे काय, मास चा युनिट. म्हणजे आता याला आपल्याला सपोज की SI युनिट मध्ये लिहायचं झाला. ठीक आहे, तर मग काय येईल, मास म्हणजे काय असतो, मास म्हणजे असतो kg. बरोबर आहे, मास म्हणजे काय असतो आपला kg. अगेन लेंथचा स्क्वेअर आहे, लेंथचा स्क्वेअर म्हणजे काय येईल, मीटरचा स्क्वेअर. लेंथ आपण मीटर मध्ये मोजतो आणि टाइमच्या पॉवरला -2 आहे. टाइम म्हणजे आपण सेकंड मध्ये मोजतो आणि सेकंड असा खाली असतो. ठीक आहे, आता याच्यातनं कुठला युनिट जमतोय का आपल्याला, बनतोय का बघा जरा. अजूनपर्यंत नाही बनलेला. या मीटर स्क्वेअरला स्प्लिट केला तर काय होईल बघा, kg इंटू मीटर. मीटर स्क्वेअरला स्प्लिट केला दोघांमध्ये, डिवाइडला काय टाकलं, सेकंड स्क्वेअर टाकला. कोणता युनिट जमतोय बघा जरा, कुठला युनिट जमतोय का बघा जरा, ट्राय करा. हा जो युनिट आहे हा फोर्सचा युनिट आहे का बघा जरा. फोर्सचा युनिट असंच असतो का, फोर्सला आपण असंच काहीतरी युनिट लिहिलं का बघा. हे बघा kg च्या पॉवरला 1 दिसतंय. मीटरच्या पॉवरला किती आहे बेटा, सॉरी किती आहे, हा फोर्सचा युनिट आहे. फोर्स फक्त वरचे टर्म आहे ना. लेंथच्या पॉवरला 1 आहे, मासच्या पॉवरला 1 आहे आणि टाइमच्या पॉवरला -2 आहे. बरोबर आहे, म्हणजे हा काय आपला, हा फोर्सचा युनिट आहे. याला न्यूटन बोलतो आपण. याच युनिटला आपण न्यूटन बोलतो. हा कशाचा युनिट आहे, फोर्सचा युनिट आहे. ठीक आहे, आणि मीटर कशाचा युनिट असू शकतो, डिस्प्लेसमेंटचा युनिट असू शकतो. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट यालाच काय बोलतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट यालाच आपण बोलतो एनर्जी. यालाच आपण बोलतो एनर्जी किंवा याला आपण बोलतो वर्क. ठीक आहे, त्याचा युनिट असतो जूल. याला या युनिटला काय बोलतात, या युनिटला बोलतात जूल. ठीक आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच एनर्जी किंवा वर्क, त्याचा युनिट असतो जूल. मग करेक्ट आन्सर यांच्यापैकी कुठला असेल, करेक्ट आन्सर आहे बी. ओके, सॉल्व्ह करा, असं नोट डाऊन करून घ्या. ह्या समच्या नंतरचे जे 2 सम आहेत ते खूपच सिंपल आहेत आणि सिग्निफिकंट फिगरच्या बेसवरती आहेत. सो आय होप की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, खूपच सिंपल सम आहेत. आता जर ते तुम्हाला नाही जमले तर मग आपण एक डाऊट लेक्चर घेऊ, त्याच्यामध्ये हे क्लिअर करू. ठीक आहे, ते 2 सम काही असे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या सम मध्ये बघा काय दिलेलं आहे, म्हणजे एक्झाम्पल नंबर 16 इन शॉर्ट. एक्झाम्पल नंबर 16 मध्ये काय दिलेलं आहे, द सिग्निफिकंट फिगर्स इन 300.500. आता म्हणजे तो साधा नंबर दिला आहे, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर काउंट करायचे. तुम्ही करू शकता ते काउंट, सिंपल आहे ते. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 17 मध्ये काय दिलेलं आहे, द रिझल्ट आफ्टर ऍडिंग 3.8 × 10⁻⁶. बघा रिझल्ट आफ्टर ऍडिंग काय दिलेलं आहे,
एक्झाम्पल नंबर 17 सांगते आम्ही. एक्झाम्पल नंबर 16 तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल नंबर 17 ची छोटीशी हिंट देतो तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 17 मध्ये काय दिलेलं आहे, 3.8 इंटू 10⁻⁻6 आणि दुसरी म्हणजे काय आहे नंबर 4.2 इंटू 10⁻⁵. हे दोन नंबर्स आहेत आणि या दोन नंबर्सची ऍडिशन करायची आणि यांचा ऍडिशन केल्यानंतरचा आन्सर किती येईल तो काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे तो ऑप्शन पैकी चेक करायचा. आता हा डायरेक्ट ऍड होऊ नाही शकत, बिकॉज तुम्ही असं नाही करू शकत, त्या दोघांना डायरेक्ट ऍड नाही करू शकत, बिकॉज याची बघा 10⁻⁻5 आहे आणि याची 10⁻⁻6 आहे. ठीक आहे, सो तुम्हाला ना इथे याची जी पॉवर आहे ती -5 आणायला लागेल, म्हणजे त्याची पॉवर कन्वर्ट करायला लागेल. आता जर तुम्हाला ह्याची पॉवर -5 आणायची असेल तर तुम्हाला इथे एक पॉइंट पुढे सरकवायला लागेल. जर 3.8 ला तुम्ही पुढे सरकवला तर तो काय बनेल 0.38 इंटू, मग आता तुम्ही बोलू शकता 10⁻⁻5 आहे आणि खाली काय आहे, खाली आहे 4.2 इंटू 10⁻⁻5. आता तुम्ही सिंपली यांची ऍडिशन करू शकता. 8 ऍज इट इज येईल, 3 + 2 = 5 अँड इथं आन्सर येईल 4.5 इंटू 10⁻⁵. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, सॉल्व्ह करा तुम्ही स्वतः आणि आन्सर काढा. आता आपण याचा नेक्स्ट सम घेऊयात. नेक्स्ट सम आपण घेतो एक्झाम्पल नंबर 15 चा. ऍक्च्युली आता हा जो सम आहे ना एक्झाम्पल नंबर 15 चा, तो तुमच्या रिड्यूस सिलेबस मधला होता, म्हणजे पहिल्या चॅप्टरचा कॉम्बिनेशन ऑफ एरर्स हा जो पार्ट होता हा स्किप मध्ये होता, म्हणजे रिड्यूस झालेला होता, त्यामुळे आपण तो शिकवला नव्हता. ठीक आहे, तर मग आता ह्याच्यातला सम आहे तो तुम्हाला आता दिलेला आहे सीटीच्याला. तर मग आपण ह्याला सॉल्व्ह कसं काय करायचं या समला. बघा सम काय दिलेला आहे, x = m च्या पॉवरला a, l च्या पॉवरला b आणि t च्या पॉवरला c. x = काय दिलेला आहे, m च्या पॉवरला a, l च्या पॉवरला b आणि t च्या पॉवरला c. ओके, आता ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि दिलेला काय जरा व्यवस्थित बघा. पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ MLT. याचा पर्सेंटेज एरर काय दिलेला आहे MLT चा, म्हणजे हे जे आहेत ना ह्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला कशाचा आहे, मासचा आहे, लेंथचा आणि टाइमचा आहे. आता हे जे फॉर्म्युले आहेत ना याच्यामध्ये काय थोडंसं एरर आलेलं आहे, याच्यामध्ये थोडासा पर्सेंटेज एरर आलेला आहे. मग तो पर्सेंटेज एरर किती आहे, मास मध्ये जो पर्सेंटेज एरर आलाय तो आहे अल्फा, लेंथ मध्ये जो पर्सेंटेज एरर आलाय तो आहे बीटा आणि टाइम मध्ये जो पर्सेंटेज एरर आलाय तो आलाय गामा. ठीक आहे, असे 3 पर्सेंटेज एरर दिलेले आहेत. मग आता हे जर एरर असे दिलेले असले तर मग त्याचा फॉर्म्युला काय बनेल, या चौघांपैकी त्याचा फॉर्म्युला काय असेल, मग काहीच फॉर्म्युला येणार नाही. मग कसं सॉल्व्ह करायचं याला, सगळ्यात पहिले तर गिव्हन इक्वेशन घेतले, x = m च्या पॉवरला a, l च्या पॉवरला b आणि t च्या पॉवरला c. आता त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. पर्सेंटेज एरर आपण काढतो कसं पहिले तर ते बघा. पर्सेंटेज एरर मध्ये पहिले तर आपल्याला एरर लागतो डेल्टा x, म्हणजे इकडे पहिले हा असतो एरर आणि इथे असतो आपल्या ओरिजिनल व्हॅल्यू आणि याला आपण करतो 100 ने मल्टिप्लाय, याला बोलतो पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज म्हणजे काय, 100 ने मल्टिप्लाय केला की आपली पर्सेंटेज येते. ठीक आहे, आपण हा काय आहे, हा आहे आपला एरर, हा एक नॉर्मल एरर आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे ऍक्च्युअल मध्ये. एरर अपॉन व्हॅल्यू इंटू 100 हा झाला फॉर्म्युला. आता ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला सगळ्यांना लावायचं आहे. सगळ्यांना आपण ह्या फॉर्मॅट मध्ये लावलं तर काय आन्सर येऊ शकतो बघा. सगळ्यात पहिले काय येईल, इथे पण डेल्टा m अपॉन m येईल, डेल्टा m अपॉन m येईल, बरोबर आहे. नेक्स्ट जर ऍड केली आपण, ऍडिशन केली तर काय येईल, इथे बघा डेल्टा l अपॉन l येईल आणि इथे काय येईल प्लस डेल्टा t अपॉन t येईल. बघा डेल्टा m अपॉन m म्हणजे मास मध्ये जो काय एरर असेल तो अपॉन मास, लेंथ मध्ये जो एरर असेल तो आणि लेंथ आणि टाइम मध्ये जो एरर असेल तो आणि टाइम. ठीक आहे, आता एक टर्म कुठली आपली राहिली का, आपली एक टर्म राहिलेली आहे ती म्हणजे पॉवरची. इथे बघा याच्या पॉवरला a आहे, याच्या पॉवरला b आहे आणि याच्या पॉवरला c आहे. ज्या वेळेला आपण पर्सेंटेज एरर काढतो ना त्यावेळी ही जी पॉवर आहे त्याला याच्या पुढे, त्याला ढकलायचा पुढे, म्हणजे हा a येईल ह्याच्या पुढे, म्हणजे इथे a येईल, b ला पण घ्यायचा l च्या पुढे म्हणजे b येईल इथे, c ला पण घ्यायचा t च्या पुढे म्हणजे c येईल इथे. ठीक आहे, आता ह्यांना आपण प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर काय आन्सर येऊ शकतो बघा. a ऍज इट इज आहे, डेल्टा m अपॉन m, डेल्टा m अपॉन m म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे, पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट. पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट म्हणजे मास मधला जो पर्सेंटेज एरर आहे तो किती आहे, तो आहे अल्फा. मास मधला आहे बघा, पर्सेंटेज एरर इन मास हा झाला मासचा पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इन मास किती आहे, अल्फा आहे, मग याच्या जागी लिहायचा अल्फा
प्लस हा बी ॲज इट इज पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ एल. एल चा पर्सेंटेज एरर किती आहे, एन चा बीटा आहे, मग याच्या जागी लिहायचा बीटा प्लस सी ॲज इट इज. आता सी म्हणजे तिसरी टर्म आहे ही, त्याच्यामध्ये जो टाइम मध्ये जो पर्सेंटेज एरर येतो तो किती आहे, टाइम मध्ये पर्सेंटेज एरर आहे गामा, माहिती येईल गामा, आणि हा टोटल मिळून येईल तो आन्सर आहे. हा ऑप्शन बघा कुठे दिसतोय का, पहिला ऑप्शन मध्ये, हा पहिला झाला आन्सर. ठीक आहे. याच टाइप मध्ये आणखी एक सम दिलेला आहे मी, ऍक्च्युली 10व्या नंबरच्या समला असेल तो सुद्धा तुम्ही ट्राय करा, याच्याच रिलेटेड आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आता बरेचसे सम आहेत जे मी तुम्हाला होमवर्कला देतोय, ते तुम्ही ट्राय करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पीडीएफ वगैरे प्रोव्हाइड करायचं ट्राय करेन. ठीक आहे, म्हणजे प्रोव्हाइड करून देईल, तुम्ही त्यातनं ते क्वेश्चन्स घ्या आणि तुम्ही ते ट्राय करा स्वतःहून. जर तुम्हाला नाही जमले तर आपण त्याचा एक डाऊट लेक्चर सुद्धा ठेवू. त्या डाऊट लेक्चरला म्हणजे आपण जास्त नाही 4 ते 5 जणांची एक बॅच ठेवूया डाऊट लेक्चरची. त्याच्यामध्ये फक्त 5 जणच येतील आपल्या बॅचचे, उरलेल्या 5 जणांसाठी नंतर एक लेक्चर ठेवू. ठीक आहे, म्हणजे 5-5 ची एक बॅच करून असं डाऊट लेक्चर आपण ठेवून देऊया. त्याच्यामध्ये जे काही तुमचे डाऊट असतील ते आपण क्लिअर करू. ठीक आहे. आता जे क्वेश्चन्स दिले ते तुम्ही सॉल्व्ह करा, ट्राय करा. मी तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत, ते नोट्स मधनं सुद्धा अभ्यास करा. ठीक आहे, ते सगळे लिहून काढा पहिली गोष्ट, आणि त्यातले जे डायमेन्शनलचे फॉर्म्युले आहेत ते कंपल्सरी पाठ करा. सो आजच्यासाठी बस आहे.